चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या प्रकरणातील गुन्हेगारांची ओळख परेड घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। सुरुवातीला खुनाच्या आरोपातील गुन्हेगारांची परेड, त्यानंतर जनावर तस्करी करणाऱ्या तस्करांची परेड घेण्यात आली। शनिवारी थेट पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील तब्बल 120 आरोपींची चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात ही परेड घेण्यात आली। शनिवारी मागील 5 वर्षात ज्यांच्यावर पोस्को आणि बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींना बोलवण्यात आले होते। गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरत असून अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आधीपासूनच करण्याचे काम पोलीस अधीक्षकांनी सुरू केल्याने गुन्हेगार गुन्हे करण्यापूर्वीच पोलिसांच्या रडारवर येत असल्याने पोलीस प्रशासनात या उपक्रमाबाबत चांगलीच चर्चा होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही प्रत्येक आठवड्याला आरोपींची परेड घेत आहोत। यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होते, त्यानंतरच्या आठवड्यामध्ये आपण जनावरांची तस्करी करणाऱ्या आरोपींची परेड घेतली होती आणि आज ज्या आरोपीवरती पोक्सो आणि बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, मागील 5 वर्षातील असे गुन्हे दाखल असणारे जे आरोपी आहेत यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। सध्या जवळपास 120 आरोपी समोर आहेत। यांना एकतर अगोदर वॉर्निंग दिलेली आहे, काही आरोपीवरती 2 किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपींना आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा यांच्यावरती आपण सध्या घेत आहोत। आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन दरम्यान जर नवीन गुन्हा केला तर एकतर त्यांना त्यांचा बॉन्ड कॅन्सल केला जातो किंवा मग यांना मध्यवर्ती कारागृहामध्ये पाठवलं जातं। यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुन्हे प्रिव्हेंट करण्यासाठी नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला खात्री आहे।